आगामी महापालिका निवडणुकीमध्ये अनेक बदल बघायला मिळणार आहेत। महायुतीचे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। याची एक झलक ठाण्यामध्ये बघायला मिळतेय। ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे आणि तिथे आज जनता दरबार गणेश नाईकांचा होतोय। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे जाऊया थेट। विनय, ठाण्यामध्ये पालघरच्या पालकमंत्र्यांचा जनता दरबार होतोय, ते तुझ्या सोबत आहेत, काय सांगशील? नक्कीच सुवर्ण, आपण बघतोय की गणेश नाईक हे मागील काळामध्ये तब्बल 20 वर्ष मंत्री होते आणि ह्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये ते ठाण्याचे पालकमंत्री असताना देखील त्या काळात 20 वर्षामध्ये देखील ते जनता दरबार घेत होते। त्यांच्याकरता जनता दरबार हा काही वेगळं नाही आहे, परंतु आजचा जनता दरबार हा नक्कीच राज्यामध्ये एक चर्चेचा विषय बनलाय। कारण ते पालघरचे पालकमंत्री असताना ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेत आहेत। कुठेतरी एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा देखील संपूर्ण राज्यभरात सुरू आहे। आजच्या जनता दरबारासाठी गणेश नाईक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, ज्या पद्धतीने जनता दरबार तुम्हाला नवीन नाही आहे, परंतु आजचा जनता दरबारवर खूप मोठी राज्यात चर्चा सुरू आहे की सगळेच नेते एकमेकांसमोर उभे टाकलेत? बघा, तुम्ही मगाशी म्हटलं मला 20 वर्ष नव्हतं, मी 15 वर्ष या ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो ना, त्याच्यामध्ये पालघर वॉज इन्क्लूड इन इट। त्यावेळेला दर आठवड्याला नवी मुंबई ठाण्याला दरबार घ्यायचो मी, 15 आठवड्यांनी भाईंदरला, आणि नंतर दर महिन्याला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दरबार घ्यायचो, इन्क्लुडिंग पालघर। आता नवी मुंबईत जनता दरबार झाला, पालघरला झाला, आता ठाण्यामध्ये आहे, 28 तारखेला नवी मुंबईमध्ये। आता अशा प्रकारचा जनता दरबार हा पालघरचा पालकमंत्री म्हणून आणि ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याकरता जाणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही जे उत्सुकता लोकांना आहे, याच्यामध्ये काही अशा प्रकारची स्पर्धा नाही। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही महायुती काम करते। सर्व मंत्री एकमेकाला पूरक काम करत आहेत। एकूणच महाराष्ट्र थांबणार नाही ह्या टॅगलाईनप्रमाणे आज सगळेजण कार्यरत आहेत। 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, त्याप्रमाणे सर्व डिपार्टमेंट कामाला लागलेली आहेत। जनतेनं आपली गाऱ्हाणी किंवा मनातल्या यातना सांगण्याकरता मंत्रालयापर्यंत यावं आणि सगळ्यांना ते जमतं अशातला भाग नाही। काही ना कुठं भेटावं, कुणाला भेटावं, कसं भेटावं ह्याचा पण प्रश्न असतो। अशा जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या जवळ मंत्री गेला तर ती गाऱ्हाणी ऐकल्यानंतर, आता आज जी गाऱ्हाणी येतील ऑन द स्पॉट, त्या ठिकाणी जे अर्जन्सी आहे ती तिथंच त्याचा निपटारा होईल। परंतु जी काही गोष्टी असतील ते निवेदन घेऊन त्या त्या खात्याला पाठवली जातील। 15 आठवड्यातून त्यांच्याकडून उत्तर यावं अशी अपेक्षा असेल आणि पुढच्या परत 1 महिन्याने दरबार होईल, त्यावेळेला त्याची सगळी उत्तर लोकांना दिली जातील। पूर्वी हा ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। कापसे साहेबांपासून सगळा हा जिल्हा भाजपचं होतं, परंतु आता पुन्हा एकदा भाजप हा जिल्हा भाजपमय करण्यासाठी प्रयत्न करतात। मुख्यमंत्री स्वतः मुरबाडला आले होते किसन कथोरे यांच्या कार्यक्रमाला, त्यावेळी देखील त्यांच्या भाषणामधून तीच हे दिसत होते। आपल्या माध्यमातून देखील आता ठाणे जिल्हा पुन्हा काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कितपत बळ मिळेल या सगळ्या माध्यमातून? रामभाऊ कापसेंच्या अगोदर रामभाऊ मार्गी होते, जगन्नाथ पाटील होते। राजकारणाचा प्रभाव हा कायम कुठल्या एकट्या पक्षात राहतो अशातला भाग नाही, हा बदल घडत असतो। आपापल्या पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोचावे, जनता आपल्या पक्षाबरोबर यावी, ही प्रत्येकाची इच्छा, आणि याच्यामध्ये काय वाईट नाही आणि काय गुन्हा पण नाही आहे। या ठिकाणी एकूणच संपर्क मंत्री म्हणून मला या ठिकाणी नेमल्या कारणानं कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधून जनतेची काही अडीअडचणी असतील त्या गोष्टी पूर्ण करण्याकरता प्रयत्नशील राहणार आहोत आम्ही। त्याच्यातून पक्ष वाढलाच पाहिजे असा अट्टास नाही। जनतेला आवडलं तर जनता येईल, नाही आवडलं तर जनता ही स्वतः सार्वभौम आहे, ऐकला का, आणि कोणाला वगैरे देण्याचा हा एक प्रश्नच नाही। महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सगळा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे असंही म्हटलं जातं। नाही बाब अशी की कशाला, तुम्हाला माहिती आहे गणेश नाईक जनता दरबार हा घेणारच, ही सगळ्यांना खात्री होती। निवडणुकांचं बोलाल तर ज्यावेळेला मी शिवसेनेत होते त्याला शिवसेनेच्या करता मी लढलो, शिवसेनेची सत्ता आणली। राष्ट्रवादीमध्ये गेलो, राष्ट्रवादी सत्ता आणली। आता भाजपमध्ये गेलो, भाजपची सत्ता तिथे येईल, कुठे नाही। आता पक्षाने जबाबदारी मला संपर्क मंत्र्याची दिलेली, त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जनतेची कामं करायचा प्रयत्न करतोय। आता निवडणुका माझ्या दृष्टिकोनातून माननीय
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा यांनी तिघांनीच ठरवलं आणि एकत्र लढवायचं ठरलं तर आम्हाला आनंदच आहे. पण राज्यात एक मोठी चर्चा आहे, थेटच प्रश्न आहे की जसं कुठेतरी मतभेद दिसत आहेत शिवसेना आणि भाजपमध्ये राज्य पातळीवरती, तसं ठाणे जिल्ह्यामध्ये देखील तसं मतभेद दिसत आहेत. गणेश नाईकांच्या माध्यमातून भाजप थेट एकनाथ शिंदेना शह देण्याचा प्रयत्न हा सुरू आहे आणि तिथे कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न. नाही, ही तो कोराचा तो गैरसमज आहे. बाब अशी की कालच प्रताप सरनाईकाची माझी मुंबईला भेट झाली, ते मला बोलले की मी पालघर. म्हटलं माझं म्हणणं आहे की ह्या तिन्ही घटक पक्षांनी आपापल्या मंत्र्यांना प्रत्येक तालुक्यात जायला सांगावं, जनतेशी सुसंवाद साधायला सांगावा, जेणेकरून जनतेची कामं जास्त होतील. सर, एक शेवटचा प्रश्न की आपण आता निवडणुकीच्या सामोरे जातोय महापालिकेच्या, स्वबळावरती हा नारा आपला असणार आहे की त्याच दृष्टिकोनात? नाही, बाब अशी की शक्यतो नेतृत्वाने जो निर्णय घेतला जाईल की सगळे मिळून एकत्र लढूया, तर निश्चितपणे लढत जाईल. परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाचा जो मान सन्मान, म्हणजे जी शक्ती त्यांची आहे त्या शक्तीप्रमाणे त्यांना संधी दिली पाहिजे. पण आपलं नेहमीच होरा असतो की आपण स्वबळावरचाच नारा आपला असतो. सोबत तर आवडतच नेहमी, परंतु जर का पक्षाने जर ठरवलं की एकत्र लढायचं तर मला ऑब्जेक्शन नाही. नक्कीच सुवर्ण, आपण बघतो की हा कुठेही राजकारणाचा भाग नाही आहे, तर हा आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक नेत्याने आपापल्या जिल्ह्यामध्ये किंवा इतर राज्यभरामध्ये अशा जनता दरबार घ्यावेत अशी त्यांची भूमिका गणेश नाईकांनी मांडली आहे. सुवर्ण. विनय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. तर गणेश नाईक यांची आपण आजच्या जनता दरबारासंदर्भात प्रतिक्रिया घेतली आणि आता पुढची एक महत्त्वाची